हाय हॅलो राम राम, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमच्या या मवेशी गावामधून. तर सकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकताय. हॅलो. तर आता मी चालली आहे कढीपत्ता आणायला, कारण आज आमच्याकडे आहे डोस्याचा प्लॅन. तर काल जर तुम्ही पाहिलं असेल व्लॉगमध्ये की मी तांदूळ वगैरे भिजत घातलेले डोस्यासाठी. तर आमच्याकडे काही आम्ही अजून किचन गार्डन बनवलं नाही आहे. तर इकडे खाली मोठी आई म्हणून राहतात, त्यांच्याकडे किचन गार्डन आहे. त्यांच्या किचन गार्डनमध्ये कढीपत्त्याचं झाड आहे, तर तिथून मी कढीपत्ता आणायला चालली आहे. हे इकडे आपलं घर आहे आणि या बाजूला मागे मोठ्या आईचं घर आहे. तर चला आपण जाऊया त्यांच्या किचन गार्डनमध्ये आणि त्यांचं किचन गार्डनही पाहून येऊया आणि कढीपत्ताही घेऊन येऊया. बाहेर ऊन पडलंय छान, बघू शकते आजूबाजूचं वेदर वगैरे कसं. काय चाललंय मोठ्या आईचं? तोडून टाकला वेल पावसाळ्यात. चांगली फुलं यायची. पूर्ण काढून टाकला का कापून? हा हा हा, मला वाटलं पूर्ण काढून टाकला की काय. हा तसंच गेल्या वर्षी पण कापलेलं ही होती तेव्हा आहे ना ग. हा हा हा. मग ते परत फुटतंय. कढीपत्ता घ्यायला आली. मागे आहे ना झाड? या बाजूने आहे का? तुम्ही पाहू शकताय इकडे यांचं हे किचन गार्डन आहे. तर इथे मोठ्या आईने ना एक टाकी बनवली आहे. सो या टाकीमध्ये आहे ना त्या सगळं झाडा पाला पाचोळा, त्याच्यानंतर घरातलं जे काही भाज्यांचं वगैरे वेस्टेज आहे सगळ्या गोष्टी ते ह्याच्यामध्ये गोळा करतात. सो ह्याच्यामध्ये ते खत निर्माण होतं. सो हेच खत त्या जे इथे झाडं वगैरे लावलेली आहेत, जे त्यांनी किचन गार्डन बनवलं आहे त्याच्यासाठी त्या वापरतात. खूप छान संकल्पना आहे, मला खूप आवडलं. सो इकडे एक छान त्यांनी नारळाचं झाड लावलेलं आहे. इकडे काही चिंचेचे झाडं आहेत, जांभळाचं झाड आहे, असं छान छान झाडं वगैरे लावलेली आहेत. त्याच्यानंतर ना इकडे मिरच्यांची रोपं लावलेली आहेत. इकडे असे पेरूचं झाड वगैरे, आंब्याचं झाड, इकडे शेवग्याचं झाड आहे. सो या शेवग्याच्या झाडाच्या शेवग्याच्या शेंगा त्यांनी आम्हाला 2 दिवसापूर्वी दिलेल्या. एकदम म्हणजे छान चव होती, कारण की ऑर्गॅनिकली पिकवलेल्या आहेत, त्यामुळे मस्त चव होती शेंगांना. तर मी आली कढीपत्ता न्यायला. कढीपत्त्याच्या झाडाला लिटरली पानं नाही आहेत. कदाचित त्यांनी छाटणी वगैरे केली असेल, कारण आता पावसाळ्यामध्ये कढीपत्ता भरपूर वाढेल छान पाऊस वगैरे पडायला लागल्यावरती. तरी ते थोडेफार पानं आहेत, तर आपण घेऊयात 2-3 काड्या फक्त, कारण की आपल्याला काही जास्त लागणार नाही आहे. आणि सोमवारी पुन्हा राजूरचा बाजार असेल तर तेव्हा आत्या तिकडून विकत आणेलच. इकडे त्यांनी छान फुलं झाडं लावलेली आहेत साईडने. सो इकडे जास्वंदीचं झाड आहे. ऑलमोस्ट सगळ्या झाडांची छाटणी केली आहे त्यांनी. इकडे पेरूचं झाड आहे, जांभळाचं झाड आहे. बघू शकताय खूप सुंदर असा बगीचा त्यांनी तयार केलेला आहे. हे सुद्धा पेरूचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे. इकडे एक छान असं गुलाबी कलरचं चाफा आहे. छान फुलं आहेत गुलाबी कलरची, त्याला तुम्ही पाहू शकता. इथे गुलाबी चाफा आहे, इथे जास्वंद आहे, वरती फुलं भरपूर. शेवग्याच्या झाडाला पाहू शकताय तुम्ही किती जास्त शेवगा आलाय. एकच झाड आहे, छोटंसं झाड आहे, अजून एवढं मोठंही झालं नाही आहे, पण त्याला भरपूर असं शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत. आणि त्या दिवशी याच शेवग्याची भाजी खाल्ली आम्ही, खूप मस्त टेस्टी होती. खूप शेवगा आलाय, खूप शेवगा आलाय, पाहू शकताय खूप अशा. सो आम्हाला सुद्धा किचन गार्डन बनवायचं आहे, पण आत्ताच आम्हाला वर्षच झालं इकडे, आणि वर्षभरात अजून आम्ही नवीन घर आणि त्याच्यात सेटल होणं, काही ना काहीतरी छोटी मोठी कामं, हे सगळं चालू आहे. त्यामुळे अजून तरी किचन गार्डन वगैरे रेडी करायला घेतला नाही आहे. पण यंदाच्या पावसाळ्यामध्ये मी आणि आत्या मिळून किचन गार्डन बनवणार आहोत. सो पूर्ण आमची तयारी झालेली आहे.
सो बघूया, खूप जागा आहे तर त्यातलं घराजवळच एखादी थोडीशी स्पेस बघून तिथे किचन गार्डन बनवून घेऊया आणि छान छान भाज्या वगैरे लावायच्या आहेत. सो पुन्हा एकदा मी ही टाकी दाखवते तुम्हाला. सो कॅमेरा फिरवून दाखवते. पाहू शकता एक मोठीची मोठी टाकी केली आहे, पूर्ण भरलेली आहे ती. तर ह्या टाकीमध्ये त्यांनी पूर्ण घरातला जो वेस्टेज आहे भाजीपाल्याचा, ते झाडांची पानं वगैरे ते सगळं गोळा केलेलं आहे आणि इकडे ऑर्गॅनिक खत निर्मिती केलेली आहे. सो हेच खत इथल्या सगळ्या मिरच्यांची रोपं झाली, झाडं वगैरे झाली, त्यांच्या किचन गार्डनमध्ये वापरतात आणि ऑर्गॅनिकली सगळी फळं भाज्या वगैरे ते पिकवतात. सो इकडे अजून आहे ना पुढे काही, त्या बाजूला सुद्धा काही त्यांनी लावलेलं होतं लास्ट टाईम. मागच्या वेळेस मी आलेली तेव्हा मी पाहिलं होतं की तिकडे अजून त्यांनी टोमॅटो वगैरे बरंच काही काही लावलेलं, पण ते आता नाही आहे कदाचित. परत लावतील ते आता. मिरच्यांची रोपं लावली आहे तिकडे. सो तीसुद्धा आता सुकली आहेत. तर कदाचित हे सगळं काढून आता पावसाळ्यामध्ये नवीन काहीतरी इथे लागवड करतील. सो इथं घराच्या आजूबाजूचं जे आहे ते पाहू शकता व्ह्यू तुम्ही. इकडे या बाजूला छान अशी आळूची पानं वगैरे लावलेली आहेत आणि हां इकडे आहे, या बाजूला आहे. सो इकडे आळूची पानं लावली आहेत. भेंडी आहे, इथे भेंडी लावलेली आहे. इकडे गवती चहा वगैरे आहे आणि असं छानसं त्यांचं किचन गार्डन आहे. कोरफड लावलेली आहे तिकडे काही आंब्याची झाडं, पपईची झाडं, असं सगळं लावलं आहे. इकडे पुढे त्यांचं अंगण वगैरे, मिरच्या वाळत घातल्यात त्यांनी. आणि तुम्ही पाहिलं असेल की हे कृष्ण फूल आहे, काहीतरी कृष्ण वेल म्हणून त्यांच्याकडे एक दाराजवळच वेल होता. तर त्याला ह्या अशा प्रकारची फुलं येतात. तुम्हाला ही फुलं माहिती आहेत का? याला काय म्हणतात तुमच्याकडे किंवा काय? तर त्यांनी ते ना त्यांच्या राजूरला एक रिलेटिव्ह राहतात, त्यांच्याकडनं हे आणलं होतं आणि पावसाळ्यात मी तुम्हाला पुन्हा दाखवेल की तो वेल किती बहरतो आणि किती सुंदर अशी फुलं येतात त्याला. आणि ह्याच्या काहीतरी एक स्टोरी आहे. सो लास्ट टाईम मला आत्याने सांगितलेली, मला एवढं आठवत नाही आहे. तर आपण आता घरी गेल्यावर ते आत्याला पुन्हा एकदा विचारूया की याची नक्की काय स्टोरी आहे, तिला आठवते का. आणि इकडे आपल्या घरी आज कोबा करायचं काम चालू आहे. तर आम्ही किचनलाच लागून बाहेर एक छोटी पडवी काढली आहे चूल मांडण्यासाठी. तर वेफर्स करताना तुम्ही जी चूल पाहिलेली ती आम्ही तात्पुरती विटांची केलेली, पण आम्ही चुलीसाठी एक वेगळी रूम बनवली आहे की धूर वगैरे नको साचायला म्हणून. एक 5-6 फुटापर्यंतची वॉल केली आहे, त्याच्यावरती आम्ही थोडं नेट वगैरे लावू. आणि तिकडे आता कोबा करायचं काम चालू आहे, मिस्त्री आलेले आहेत. तर पहिला आम्ही तिथे टाईल्स लावणार होतो, पण आमच्याकडे ज्या शिल्लक टाईल्स आहेत त्या व्हाईट कलरच्या होत्या. तर मग आम्ही ठरवलं की टाईल्स कॅन्सल करूया आणि कोबा करूया, कारण पुन्हा चुलीला जेवढी स्पेस असणार तिथे कोबाच करावा लागणार. त्यामुळे मग कोबाच करायचं ठरलं आहे. तर आपण आलोय आता घरी आणि आता हे जे फूल आहे तर ह्याची आपण स्टोरी थोडक्यात आत्याला विचारूया की काय आहे. तर काय आहे या फुलाचं? काय ते कौरव 100, 5 पांडव, विष्णू महेश शंकर ना. तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या पाकळ्या दिसत आहेत ना तुम्हाला, ह्या 100 पाकळ्या आहेत.
तर ह्या 100 पाकळ्या म्हणजे 100 कौरव, मध्ये जे 5 दिसत आहेत ते 5 पांडव आणि मध्ये जे 3 दिसत आहेत ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर ही अशी या फुलाची काहीतरी स्टोरी आहे आणि ह्या फुलाचं नाव आहे कृष्णकमळ. तर ह्या कृष्णकमळचा वेल मोठ्या आईच्या इथे होता. तर आपण सुद्धा पुढे मागे ते वेल्याचा एखादा पीस आणून आपल्याही पोर्चमध्ये वगैरे कुठेतरी लावूया. पाहू शकताय तुम्ही इकडे आपला कोबा रेडी झालेला आहे. तर कोबा करताना आपण काय केलं, इथे सिमेंटमध्ये आहे ना गेरूचा यूज केला आहे. सो त्याच्यामुळे सिमेंटचा कलर नाही येता, याला थोडासा असा मरोनिश चॉकलेटी असा शेड आलेला आहे. तर इकडे आपण या बाजूला चूल करणार आहे आणि इकडे वरती जे आहे ते इथे आपण एक बारीक नेट मारणार आहे जाळी, आणि वरती पत्रे टाकणार आहे जेणेकरून चुलीचा धूर जो आहे तो बाहेर पास होऊन जाईल. आणि पावसाळ्यापुरतं आपण ह्याला काहीतरी कवरिंग करून घेऊया, बाकी टाईम ते ओपन राहील. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी आता आली आहे जरा टेरेसवरती थोडंसं वॉक करायला आणि छान असा व्ह्यू एन्जॉय करायला. तर इकडे मस्त असा सनसेट होतो आहे. सो माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता की सनसेट होतो आहे आणि छान अशा मस्त डोंगर आणि छान हवा सुटली आहे. तर मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत थोडंसं वॉक करते आहे. तुम्हाला दाखवते बॅक साईडने. आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.